हाय, हॅलो, नमस्कार. मी शोभा. शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आपण छानपैकी आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले. म्हटलं अजून पाऊस नाही आहे, पण नक्की आज ना उद्या पाऊस 100% होणारच. तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये मी म्हटलं आज छानपैकी मूग भाजी करूया. एकदम शरीराला पौष्टिक अशी मुगाची भाजी बनवूया. चला तर बघा. तर मी मूग भाजी बनवण्यासाठी ना ही मूग डाळ आहे ना अशी 2 तास भिजत घातली होती. म्हणजे 5 लोकांचं प्रमाण आहे. मी वाट्याने जवळजवळ म्हणजे अशी भाजीची वाटी असते ना त्या 2 वाट्या डाळ घेतलेली. आता ही 2 तासापासून भिजत घातली. म्हटलं एकदम सॉफ्ट भिजलेली. बघा बरं तू किती मऊ भिजली. अशी डाळ भिजली पाहिजे आपली. आणि त्यासाठी मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आपला गावरान लसूण 2 कांड्या लसूण घेतलेला आहे. मी तो सोलून घेत नाही कारण पातळ झालं असते ना त्याच्यामुळे मी लसूण सोलून घेत नाही. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद आणि स्वादानुसार मी मीठ घेणार आहे. मूठभर कोथिंबीर घेतलेली, स्वच्छ धुवून घेतलेली आणि याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तर ही मुगाची डाळ आहे ना मी एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आणि पाणी ओतून काढलेलं आहे. तर आता आपण मिक्सरमध्ये असे चालू बंद करून वाटून घेणार आहोत. तुम्हाला दाखवते मी. मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे कारण एकाच याच्यात होईल. म्हणजे आपण डबल याच्यामध्ये चालू बंद करून बारीक मिक्सरमध्ये काय होतं डबल टिबल सारखंच म्हणजे कुटण्याचं काम म्हणतात ना तसं हे होतं. तर मोठ्या भांड्यामध्ये कसं एकदाच घेतले. आता हे बघा मी डबल राऊंडमध्ये घेणार आहे. आणि ह्या मिरच्या लसूण थोडेसे जिरे आता सर्व आपण नंतर एकत्र करणार आहोत. पण मी आता सध्या असं वाटून घेते. बघा तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकतात म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं. जास्त बारीक सुद्धा नाही आणि जास्त जाड सुद्धा नाही. एकदम म्हणजे एकदम जाड पण राहतं कामा नये आणि एकदम बारीक पिठासारखं पण नाही करायचं. म्हणजे आपली भजी छान होतात. तर मी आता हे काढून घेते आणि त्याच पद्धतीने दुसरं वाटून घेणार आहे. तर मी स्वादानुसार मीठ घेते. म्हणजे 3 वाट्या मूग डाळ टाकलेली ना. आता हे बघा मी आता जवळजवळ 1.25 चमचे मीठ घेतलेलं. आपली भाजीची वाटी असते ना छोट्या मोठ्या वाट्यांचं प्रमाण असतं. तर तुम्ही स्वादानुसार मीठ घेऊ शकता. 10 ते 15 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे मिडियम आकाराच्या. आता ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली होती. मूठभर कोथिंबीर टाकून घेते. या मूग भाजीला ना कोथिंबीर जास्त टाकायची म्हणजे ना सुगंध खूप छान येतो. मी हळद जिरे आणि ओवा थोडासा वाटायला टाकला होता आणि थोडासा मी आता टाकून घेते असंच. आता हे आपण ना छान असं एकजीव करून घेणार आहोत. आता तेल तापायला ठेवते म्हणजे आपले भजी ना एकदम छान झाले पाहिजे. अरे पिठाने मी हाताने आता एकदम छान मिक्स करून घेणार आहे. असं आपण एकसारखं फिरवून घेतलं ना का म्हणजे आपल्याला कसं सोडाखार वगैरे टाकायची गरज नाही. आपली भजी एकदम छान अशी मऊ लुसलुशीत होतात. असं एकसारखं फेटाळून घ्यायचं. बघा पद्धतीने छान फेटाळून घ्यायचं आपल्याला. म्हणजे आपण भजींमध्ये सोडाखार टाकणार नाही कारण काहींना सोडाखार आवडतो काहींना आवडत नाही. त्यासाठी मी ना असंच हातानेच एकदम छान फेसाळून घेणार. ही मुगाची भाजी अशीच छान लागतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा टाकू शकतात त्याच्यात. मला मुगाच्या भाजीमध्ये कांदा वगैरे काहीच आवडत नाही. सिंपल मुगाची भाजी आवडतात. आता आपलं तेल छान तापलेलं आहे. मी आता टाकून घेते. आपण हे बघा याच्यामध्ये ना सोडाखार वगैरे टाकलेला नाही आहे तरी पण आपली भजी ना एकदम छान होणार. आणि तेल जास्त पण कडक नाही करायचं का टाकल्या लाल होतील भजी अशी. आता आपल्याला असं मीडियम गॅसवर करून घ्यायची म्हणजे छान अशी कुरकुरीत होतात. तर मी या पद्धतीने अशी मस्त भजी करून घेणार आहे. तुम्हाला दाखवते. आणि मंडळी मुगाची भजी ना एकदम शरीराला पौष्टिक असतात. लहान मुलांसाठी खूप छान भजी आहे. चव चांगली लागते या भाज्यांची. तर आपण बेसन पिठाची भजी तर नेहमीच खातो पण मला असं वाटलं का मुगाची भजी पण पावसाळ्यात खायला पाहिजे. शरीराला जे पौष्टिक आहे ते शरीराला मिळालंच पाहिजे. हे पण या पद्धतीने मी आता मस्त तळून घेते भजी. आता भजी टाकल्या लगेच पलटी मारायची नाही. थोडा वेळ त्यांना असा आकार घेऊन द्यायचा. एकदम व्यवस्थित छान होऊन द्यायचे. नंतर आपण पलटी मारू भाज्यांची कारण नंतर आपण हलवून घेणार आहे. आता लगेच भजी हलवायची नाही. आता ही आपली भजी कशी वर आलेली छानपैकी. आता हीच भजी मी अशी मस्त कुरकुरीत करून घेणार आहे. अशी एकसारखे हलवली ना भजी का छान होतात आपल्या. ही भजी ना अशी दोन्हीकडून पण आपल्याला अशी मस्त होऊन द्यायची. त्याचा कलर जोपर्यंत बदलत नाही म्हणजे आतून पण ही भजी शिजली जातात. कारण आपण मुगाच्या डाळीची भाजी करतो बेसन पिठाची नाही करत आहे. हे टिप्स लक्षात ठेवा कारण लगेच काढण्याची घाई करू नका. मीडियम गॅसवर तळून घ्या म्हणजे भजी एकदम छान कुरकुरीत होतील.
तर तुम्ही बघू शकतात किती भजी आपले छान झाले. अशा पद्धतीने तुम्ही या पावसाळ्यात नक्की भजी करून बघा. आणि त्याच्याबरोबर चहा, काय फक्कड नाश्ता एकदम. म्हणजे फक्कड चहा आणि मूग डाळ भजी इतकं पौष्टिक शरीराला. असं पावसामध्ये खरोखर या भाज्यांचा आस्वाद घ्यायला पाहिजे आपल्याला. आता मिरच्यांशिवाय भाज्यांचा स्वाद म्हणजे अपूर्ण आहे. त्यासाठी मी आता छानपैकी या हिरव्या मिरच्या, अशा मिरच्यांमध्ये ना असं थोडंसं पोट फाडून घेतलेलं आहे आणि त्या मिरच्या मी तेलात टाकते. तर तुम्ही बघू शकता आपली मूग भजी किती छान झालेली, शरीराला पौष्टिक अशी ही भजी बनवलेली आहे. आणि येत्या पावसाळ्यात तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने मूग डाळ भजी बनवून बघा आणि कशी झाली मला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या पद्धतीने नक्की एकदा ही मूग डाळ भजी करून बघा. बाय बाय, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.